राज्य शासनानं 34 ते 35 जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि महिलांसाठी विविध आरक्षण पद आहे. या आरक्षण निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. पण आज आपण विशेष सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी निकिता पाटील आणि व्यक्तव्य YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत. सोलापूरमध्ये आरक्षणाअंतर्गत अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे आता 2002 नंतर प्रथमच जिल्हा परिषदेत ओबीसी पुरुष नेतृत्व येणार आहे. कारण 2002 मध्ये ओबीसी मधून नारायण खंडागळे हे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. आता खंडागळे हे प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक होते आणि मोहिते पाटलांचा त्यावेळी सोलापूरवर चांगलाच प्रभाव होता. विशेष म्हणजे खंडागळे मराठा आहेत, परंतु त्यावेळी त्यांनी ओबीसी पदावर निवडण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र वापरलं होतं. म्हणजेच नारायण खंडागळे यांच्या रूपानं सोलापूर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच मराठा कुणबी कार्ड वापरलं गेलं होतं. त्यामुळे त्यावेळी मराठा कुणबी कार्ड या संकल्पनेची सोलापूर जिल्हा व राज्यभरात चांगली चर्चा झाली होती आणि आताही सेम 2002 सारखी परिस्थितीच उद्भवण्याची शक्यता आहे. कारण आताही मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा कुणबी प्रमाणपत्रामुळे राजकीय वातावरण अधिक तापले. आता खरं पाहायला गेलं तर 2002 पासून सोलापूरमध्ये अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रकारच्या आरक्षणात नव्हते. त्यामुळे विविध समाज घटकांनी त्या जागेवर निवडणूक लढवण्याच्या संधी गमावल्या. आता सोलापूर मधील ओबीसींविषयी बोलायचं झाल्यास सोलापूरमध्ये धनगर, माळी, लिंगायत अशा ओबीसी गटांचा चांगला प्रभाव आहे. हे गट स्थानिक राजकीय शक्तीचं केंद्र मानले जातात. याशिवाय आता मराठा समाजातील काही नेत्यांकडे कुणबी नोंद असल्यानं ते सुद्धा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे पारंपरिक ओबीसी गट आणि कुणबी मार्केट मराठा यांच्या संघर्षाची शक्यता वाढली. आता हे सगळं मिश्रण असल्यामुळे अधिकारी, राजकीय पक्ष आणि सामाजिक नेते यांना हा विषय काळजीपूर्वक हाताळावा लागणार आहे. आता लवकरच समजेल की अध्यक्षपदासाठी कोणाची नावे चर्चेत येत आहेत, कोणता पक्ष कशी राजनीती वापरतोय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्यक्तव्य YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.